कराडचं असं म्हणणं आहे की कराड कुटुंबियाच्या वतीनं आम्ही सीबीआय चौकशीची मागणी करतोय आणि माझा आणि माझ्या भावाचा स्वर्गीय महादेव मुंडे यांच्या हत्याकांडामध्ये कुठलाही संबंध नाही। ना मी महादेव मुंडेला ओळखतो, ना माझे वडील ओळखतात, ना माझा भाऊ ओळखतो, अशा प्रकारचा दावा त्यांनी केलेला आहे। त्याही पलीकडे त्यांनी जाऊन सांगितलंय की ज्या दिवशी स्वर्गीय महादेव मुंडे यांची हत्या झाली त्या दिवशी महादेवजी मुंडे यांचे सासरे जे परळी बाजार समितीचे संचालक आहेत भगवानरावजी फड, ते आणि माझे वडील हे तिरुपती या ठिकाणी होते। परंतु हे जे परळी मार्केट कमिटीचे जे लोक आहेत हे 18 तारखेला परळीमध्ये तिरुपतीहून रिटर्न आली होती। मग रिटर्न आल्यानंतर 18, 19, 20 आणि 21 असं जे मृत्यूचं तांडव त्या परळीमध्ये झालं। सहदेव सातभाईंना मारण्यात आलं, स्वप्नील पुजारीला मारण्यात आलं, सोळंके नावाच्या एका व्यक्तीला मारण्यात आलं आणि त्यानंतर महादेव मुंडे यांची हत्या घडून आणण्यात आली। आज सुशील कराडांनी असं सांगितलं की आमच्या कुटुंबाचा कुठलाही संबंध नाही, आमचं कुटुंब याच्यामध्ये नाही। अशाच पद्धतीचा आव वाल्मिक कराडने सुद्धा स्वर्गीय संतोष अण्णा देशमुख यांच्या हत्येच्या वेळेला आणला होता आणि त्यांनी एक व्हिडिओ करून सांगितलं होतं की संतोष भैया देशमुख यांचे जे कोणी मारेकरी असतील त्यांना फाशी देण्यात यावी आणि मी आता सरेंडर होतो। त्यानंतर या वाल्मिक कराडचे जे गुंड आहेत या गुंडांनी याच्या लाभार्थ्यांनी बीड जिल्ह्यामध्ये ठिकठिकाणी रस्ते अडवले होते। प्रत्येक रस्त्यावरती यांनी कायद्याला झुगारून कायद्याची पायमल्ली करत रस्ता रोको केले होते आणि प्रत्येक वेळेला त्यांनी एक सांगितलं होतं की आमचे वाल्मिकांना हे निर्दोष आहेत, संत वाल्मिकांना निर्दोष आहेत, अण्णा कुठल्याही त्या खुनाच्या गुन्ह्यामध्ये सहभागी नाहीत। परंतु काल परवा त्यांनी जो निर्दोषतेचा अर्ज दिला होता त्याच्यावरती कोर्टाने जी निरीक्षणं नोंदवली आहेत हे अत्यंत गंभीर आहेत। ती निरीक्षणं अशी आहेत, या सर्व सिंडिकेटचा जो प्रमुख आहे तो वाल्मिक कराड आहे। जी संतोष अण्णांची हत्या झाली ही वाल्मिक कराडच्या सांगण्यावरूनच या लोकांनी केलेली आहे। म्हणजे कसाब गोळ्या मारतोय पण कसाबच्या पाठीमागे पाकिस्तानची ISI जी आहे ती प्रमुख आरोपी या सगळ्या केसमध्ये आपण या देशामध्ये असलेली पाहिली होती। वाल्मिक कराड आणि वाल्मिक कराडचं जे कुटुंब आहे त्या कुटुंबाच्या बाबतीमध्ये मला तर एक म्हणायचं आहे, आज त्या सुशीलची प्रेस बघितली आणि प्रेस बघितल्यानंतर मला एक गोष्ट आठवली, जब गीदड़ की मौत आती है तो गीदड़ शहर की तरफ भागता है। आता ह्या कराड कुटुंबियाचं आणि त्यांचं जे सिंडिकेट आहे गुन्हेगारी सिंडिकेट यांचा अंत जवळ आलेला आहे आणि अंत जवळ आलेला असल्यामुळे कायद्याचं एक एक पाऊल त्यांच्या दिशेनं पडतंय। त्यामुळे ह्या सुशील कराडने आज प्रेस घेतली आणि प्रेसमध्ये मी महादेव मुंडेंना ओळखतच नाही अशा प्रकारचा त्यांनी दावा केलेला आहे। म्हणजे ही जी फडफड आहे दिवा विझण्याच्या अगोदरची जी फडफड आहे यांना माहिती आहे आपण काय केलेलं आहे। स्वर्गीय महादेव मुंडेंच्या हत्येमध्ये आपला काय सहभाग आहे, स्वर्गीय संतोष अण्णा देशमुखांच्या हत्येमधला सहभाग आता कोर्टाने सिद्ध झालाय। कोर्टाचे निरीक्षण आपल्या समोर आहेत। बापू आंधळेच्या खुनामध्ये सुद्धा आपला काय सहभाग आहे आणि येणाऱ्या काळामध्ये अनेक हत्याकांड ही समोर येणार आहेत। त्याच्यामध्ये एका दलित समाजाच्या मुलाचं सुद्धा हत्याकांड आहे, ती लोक काल परवा मला येऊन भेटून गेलेले आहेत, ते सुद्धा हत्याकांड येणाऱ्या काळामध्ये समोर येणार आहे। ही जी संत वाल्मिक कराडाची जी परंपरा आहे ती परंपरा आता पुढे चालवण्याचं काम सुशीलला करायचंय असं वाटतंय आणि मग खोटं बोल पण रिटून बोल, आपण गुन्हेगार आहोत हे माहीत असताना सुद्धा सुशीलने ज्या काही वल्गना केल्यात त्या वल्गना अत्यंत गंभीर आहे। सुशीलने असं सांगितलं की ज्ञानेश्वरीताई मुंडेंना त्यांनी आव्हान केलंय की ते आव्हान असं आहे की तुम्हाला कोण मध्यस्थी आला होता आणि त्या मध्यस्थीला तुम्ही आमच्या समाजात तुम्ही माध्यमासमोर आणा। माझं तुमच्या माध्यमातून एवढंच सांगणं आहे की जो मध्यस्थी तू पाठवला होता तुझ्या ऑफिसवरून आला होता, तो मध्यस्थी 17, 18 आणि 20 जुलैला शिवाजी महाराज चौकामध्ये जे सतीश फड यांचं ऑफिस आहे त्या ऑफिसला 5-5 तास तो त्या ठिकाणी बसून आहे। तो तुझा निरोप घेऊन आलेला आहे, ती गाडी तुझ्या दारातून आलेली आहे आणि तुझ्या पाठवलेल्या माणसाची जी गाडी आहे ती सतीश फड यांच्या दारात 5-5 तास उभा आहे आणि मग सतीश फडने जेव्हा उत्तर दिलं त्यानंतर तू पाठवलेला दूध पळून गेलाय, त्याचं नाव आम्ही SITला दिलंय आणि ज्या वेळेला योग्य वेळ येतील त्यावेळेला माध्यमाला आणि समाजाला सुद्धा आम्ही ते नाव देऊ। म्हणजे तू जे चॅलेंजेस देतोय की ही जी मगरुरी आणि ही जी मस्ती आहे ही मस्ती अजून या कराड कुटुंबाची कमी झाली नाही। म्हणजे एखाद्याच्या घराचं वाटोळं झालंय, स्वर्गीय महादेवभाऊ मुंडेंची हत्या झाली आहे आणि लेकरांची काय अवस्था आहे, त्यांच्या पत्नीची काय अवस्था आहे, त्यांच्या मेहुण्यांची काय, हे न पाहता तू स्वर्गीय महादेवभाऊ मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वरीताईला आव्हान देतोय की तुम्ही माझ्या समोर आलं पाहिजे, तुम्ही माध्यमासमोर आलं पाहिजे। आम्ही न्यायासाठी आम्ही संविधानिक मार्गाने लढा उभा करतोय, संविधानिक परिस्थितीमध्ये आम्ही लढतोय आणि निश्चितपणे ज्या पद्धतीने संतोष अण्णा देशमुखांच्या हत्येमध्ये या कुटुंबाने आव आणला होता की आमचा काही संबंध नाही, आम्ही कुठल्या गुन्ह्यामध्ये नाहीत, आमचं काही घेणं देणं नाही, परंतु हे सगळं त्यांनी करून या पद्धतीने घडून आणलं होतं ते कोर्टाने सिद्ध केलं। निश्चितपणे स्वर्गीय महादेवभाऊ मुंडे मध्ये सुद्धा कराड कुटुंब हे आरोपी आहे
अशा पद्धतीचं बाळा बांगर यांनी सांगितलेलं आहे. अशा पद्धतीची चर्चा त्या सगळ्या परळीच्या परिसरामध्ये तिथल्या प्रत्येक माणसाला माहिती आहे. आणि तू जो म्हणतो की मध्यस्थीला माणूस कोण पाठवला होता, त्याचं नाव आम्ही SIT ला दिलेलं आहे. त्याची सुद्धा SIT चौकशी करेल. या सगळ्या गोष्टी दूध का दूध आणि पाणी का पाणी समान होणार आहे. फक्त एकच आहे की जाताना तरी शांततेत जावा, जेल तुमची वाट बघते. वेळेस आरोप प्रत्यारोप पाहायला मिळाले. ज्या पद्धतीने संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये देखील वाल्मिक कराड यांनी आपण दोषी नाहीत आणि आपण जर दोषी असेल तर आपल्याला भर चौकात फाशी द्या, हा देखील त्यांचा मुलगा म्हटलेला आहे की आम्ही कुणीही दोषी नाही, विनाकारण आमच्यावर आरोप करण्यात येत आहे किंवा आम्ही चौकशीला जायला सामोरे तयार आहोत. वाल्मिक कराड ज्या पद्धतीने म्हणलं होतं की मला भर चौकात फाशी द्या, संविधानामध्ये तशी तरतूद नाही, पण तो जनमानसाची भावना आहे की वाल्मिकला चौकातच फाशी दिली पाहिजे. आणि ज्या पद्धतीने त्यांनी ते मांडलं, ज्या पद्धतीने त्यांनी शोबाजी केली, रस्ते अडवले, गुंडगिरी केली, पोलीस स्टेशनवर मोर्चे काढले, SP ऑफिसवर मोर्चे काढले, शेवटी या न्यायव्यवस्थेवरती आमचा विश्वास आहे. आदरणीय पंकजी कुमावत सर, आदरणीय संतोषजी साबळे सर यांना आम्ही सगळ्यांनी, म्हणजे स्वर्गीय महादेवभाऊ मुंडे यांचं कुटुंब आणि आम्ही सगळ्यांनी आदरणीय मुख्यमंत्री साहेबांकडे आणि मनोजदादा जरांगे पाटलाकडे पाठपुरावा करून मागून घेतलेला आहे. त्यामुळे याचं दूध का दूध आणि पाणी का पाणी होणार आहे. गेले 22 महिने कराड कुटुंबाच्या तोंडातनं ब सुद्धा बाहेर आला नाही. काल पंकज कुमावत साहेब आले आणि आज त्या सुशील कराडला वाचा फुटली. पुलिस की लाठी अच्छे अच्छे को बुलाती है. त्यांना माहिती आहे की पंकज कुमावत साहेब आलेत, आपल्याला सुट्टी मिळणार नाही. आणि मग शेवटचा एक प्रयत्न आहे वाचण्याचा. माणूस पाण्यात पडल्यानंतर हातपाय हलवतोच, तशी सुशीलची ती फडफड आहे शेवटची. त्यांनी पुढे असं सुद्धा म्हटलं होतं की यामध्ये नेमकी डील झाली आहे की नाही हे स्पष्ट झालं पाहिजे, कारण आम्ही तर कुणाला ऑफर घेऊन पाठवलं नव्हतं आणि तुम्हाला ऑफर आली का नाही हे स्पष्ट झालं. मग मी तुम्हाला सांगितलं ना की 17, 18, 19 आणि 20 त्यांनी पाठवलेला जो दूत आहे तो स्वर्गीय महादेव मुंडे यांचे मेव्हणे सतीश भाऊ फड यांच्या ऑफिसमध्ये 5-5 घंटे बसलाय. त्यांनी ती ऑफर दिलेली, आम्ही ते सगळं पुराव्याने SIT ला दिलेलं आहे. आणि ज्या वेळेला वेळ येईल तेव्हा समाजाला आणि माध्यमांना देऊ. हा कायदेशीर प्रक्रियेचा भाग आहे. आणि तुला जर तेवढीच जर हौस असेल तर तू SIT कडे जा आणि आम्ही कुणाचं नाव दिलं ती चौकशी कर. गेल्या 2 दिवसांपूर्वी एक व्हिडिओ समोर आला ज्यामध्ये गोट्या गिट्टीचा व्हिडिओ आहे, जो आता फरार आहे आणि मकोकातला सुद्धा आरोप आहे आणि थेट तो आमदाराला एका लोकप्रतिनिधीला धमकी. याच्यामध्ये असं आहे की गोट्या गित्ते हा एका रेल्वे पटरीवर बसून एक व्हिडिओ करतोय. त्याच्यामध्ये आदरणीय जितेंद्र आव्हाड साहेब, अंजयताई दमानिया, सुरेशांना दशा सगळ्यांना तो धमकी देतोय. आणि तो सांगतोय की माझं जे दैवत आहे श्री संत वाल्मिक अण्णा कराड ते माझं दैवत आहे. आता त्यांची एक अडचण अशी आहे की जितेंद्र आव्हाड साहेब हे त्याच्या प्रकरणामध्ये पहिल्या दिवसापासून फॉलोअप घेत आहेत. ते प्रकरण मांडलंय, मीडियासमोर मांडलंय आणि ज्ञानेश्वरीताई मुंडे या आमच्या भगिनीला न्याय देण्यासाठी आव्हाड साहेब लढतायत. त्यामुळे आव्हाड साहेबाला धमक्या बिमक्या कुठं गर्दुल्याने देऊन काही फरक पडत नाही. आव्हाड साहेब त्याला मोजणार नाहीत, आम्ही मोजणार नाहीत, ना दसांना त्याला मोजणार आहेत. त्यामुळे ही जी यांची जी मगरुरी आहे की आपण मकोकाचे आरोपी आहोत, आपण 2-2, 3-3 खुनातले आरोपी आहोत आणि असं असताना सुद्धा आपण व्हिडिओ करतोय आणि व्हिडिओ करून आपण या व्यवस्थेला आव्हान देतोय. ते जे आव्हान आहे ते आव्हान फक्त आव्हाड साहेबांना नाहीये, ते आव्हान आहे महाराष्ट्राच्या गृहमंत्र्याला, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला. ते आव्हान त्यांनी स्वीकारलं पाहिजे. आणि माझं तर म्हणणं असं आहे की यांनी लवकरात लवकर गोट्या गित्तेला अटक करावं, अटक करून समाज माध्यमासमोर आणावं. नाही तर हे लोक त्या गोट्या गित्तेचा सुद्धा त्याचा सुद्धा खून करतील किंवा त्याचं सुद्धा त्या ठिकाणी बरं वाईट घडून आणतील. कारण अनेक राज हा गोट्या गित्ते आपल्या काळजामध्ये घेऊन फिरतोय. परळीच्या प्रत्येक घटनेशी या गोट्या गित्तेचा संबंध आहे. पण आजच मीडियावरती एक यादी आली आहे की त्या गोट्या गित्तेवरती 28-30 गुन्हे आहेत. म्हणजे 28-30 गुन्हे असलेला व्यक्ती हा वाल्मिक कराडांना दैवत मानतो आणि वाल्मिक कराडांच्या इशाऱ्यावरती अनेकांचे खून करतो, लोकांच्या दारामध्ये नेऊन श्राद्धाचं ताट ठेवतो, भर बाजारामधून लोकांना शिबिगाळ करतो, लोकांना मारून टाकतो आणि तो गोट्या गित्ते हा त्या वाल्मिकांनाचा भक्त आहे. याच्यावरून त्यांची ती एकूण प्रतिमा जी आहे ती प्रतिमा आपल्या सगळ्यांच्या लक्षात येते. महादेव मुंडे हत्या प्रकरणात ज्यांच्यावरती आरोप होत आहेत, तो गोट्या गित्ते असलेला व्हिडिओ बनवतो, दुसऱ्या बाजूला कराड कुटुंब मीडिया समोर येतो, एकूणच याबद्दल काय वाटतं? याच्यामध्ये काय आहे की गेले 22 महिने एकही आरोपी पोलिसांनी डिटेक्ट केला नाही. 22 महिने त्याच्यामध्ये 9 तपास अधिकारी बदलले आहेत. अशी कोण व्यक्ती आहे की 9 तपास अधिकारी बदलावे लागतात, 22 महिन्यामध्ये आरोपी डिटेक्ट होत नाही? अशी कुणाची ताकद आहे? माझी तर ताकद नाहीये किंवा अजून कुणाची एखाद्या कॉमन जर त्याच्यामध्ये सामान्य मारेकरी असेल त्याची नाहीये. निश्चितपणे याच्यामध्ये जे बाळा बांगर यांनी सांगितलेलं आहे, बाळा बांगर यांनी सांगितलं की ही सगळी घटना माझ्या समोर वाल्मिक कराड त्याच्या मुलांनी घडून आणली आहे. महादेव मुंडेंचं गळ्याचं मांस वाल्मिक कराड खिशामध्ये घेऊन फिरत एवढी विकृती आहे. आणि आम्ही कशी दहशत माजवतो, आम्ही कसं सांगतो, आम्ही आमच्या आडव्या आलेल्या लोकांना कसं संपवतो हे दाखवण्यासाठी केलेले हे उपक्रम आहेत. स्वर्गीय संतोष अण्णामध्ये सुद्धा त्यांना अतिशय क्रूरपणे मारलं.
आणि क्रूरपणे मारून त्यांच्या प्रेताची विटंबना केली, जिवंत असताना त्यांची विटंबना केली, त्याची व्हिडिओ क्लिपिंग केली आणि ती व्हिडिओ क्लिपिंग समाज माध्यमावरती आणि इतर लोकांना पाठवली. त्याचं कारण असं आहे की आम्हाला आडवं गेलेल्या लोकांना आम्ही कसं संपवतो, ही विकृत मानसिकता आणि दहशत निर्माण करायची जी पद्धत आहे ती वाल्मिक कराड आणि त्यांच्या टोळीची आहे आणि त्या पद्धतीनं ते काम करतायत. तर या खुनामध्ये सुद्धा बाळा बांगरचे 24 तास सोबत असलेला माणूस आहे. बाळा बांगर सांगतात ना, निश्चितपणे ते माणूस खोटं बोलत नाही, कारण हे बोलणं सुद्धा जीवावर बेतण्यासारखं आहे. यांचं गुन्हेगारी सिंडिकेट आजही चालू आहे, आजही यांचे गुन्हेगार बाहेर कार्यरत आहेत. आजही या लोकांकडून आम्हाला सगळ्याला जीवे मारण्याच्या धमक्या येत आहेत, आम्हाला सगळ्याला त्या ठिकाणी त्रास देण्यात येतोय आणि हे होणार आहे. त्यांच्याकडे ज्याप्रमाणे पुरावे आहेत तसेच पुरावे त्यांच्याकडे आहेत आणि ती त्यांची भूमिका कराड कुटुंबाची भूमिका ती मांडणार पत्रकार परिषदेत. माझं तुमच्या माध्यमातून त्या सुशीलला आव्हान आहे, तू ये, अजून कोणी असेल त्याला आण, छत्रपती शिवाजी महाराज चौक बीड या ठिकाणी समोरासमोर आपण प्रेस करू. तुझ्याकडे काय पुरावे आहेत आमच्याबद्दलचे घेऊन ये, आम्ही तुझ्या कुटुंबापर्यंतचे पुरावे घेऊन येतो. आम्ही अजूनपर्यंत फक्त स्वर्गीय महादेव मुंडे यांचा खून आणि या खुनाशीच निगडीत बोलतोय. ज्या दिवशी आम्ही पुरावे घेऊन येऊ ना, त्या दिवशी तू जेलमध्ये असलेला बापाला बाप सुद्धा म्हणणं बंद करशील, एवढं लक्षात ठेव. त्यांनी असं सुद्धा म्हटलं की जे पोलीस अधिकारी आहेत त्यांच्या बदल्या होतात आणि त्यांचे पुढे चलून प्रमोशन होतात असा आरोप होता. आणि त्यावर त्यांनी म्हटलंय की जे रवी सानप आहेत त्यांची इलेक्शन कमिशनच्या रुटीन बदली झालेली आहे, इलेक्शन कमिशनच्या GR नुसार. रवी सानप यांची रुटीन बदली झाली असेल, 8 चौकशी अधिकाऱ्यांची बदली होण्याचं काय कारण आहे? पण आमचं तर म्हणणं असं आहे की रवी सानप यांचे CDR काढावेत, एक ससाने नावाचा API त्याचे CDR काढावेत, त्या काळात काम करणाऱ्या सगळ्या अधिकाऱ्यांचे परळी पोलीस स्टेशनचे CDR काढावेत. कोण कुणाला किती प्रेशराईज करत होतं आणि कोण कुणाकडून काय काम करून घेत होतं येऊ द्या समाजाच्या समोर. हे अधिकारी बदलणं या सगळ्या गोष्टींवरती कुणाचा दबाव? या सगळ्या गोष्टीमध्ये दबाव हे वाल्मिक कराडच्या सिस्टमचाच होता ना. याला काही बाहेरची माणसं कुणी आहेत? तुमच्या माझ्या हातामध्ये थोडं आहे की एखाद्याची बदली करून आपण टाकू शकतो. हा वाल्मिक कराडच आहे की ज्यांनी गेले 5 वर्ष बीडचं पोलीस दल हे घर गड्यासारखं वापरलं. त्याला वाटेल त्याच्यावरती खुनाचा आरोप करणं, त्याला वाटेल त्याला माणसं मारायला लावणं आणि त्याला बाहेर काढणं, या पद्धतीचं काम हे वाल्मिक कराडने केलेलं. त्याच्यामुळे वाल्मिक कराड शिवाय हे कुणी करू शकत. वाल्मिक कराडने त्याला जे मदत करणार त्याचे जे आका आहेत त्या आकांचं हे सगळं काम. आता पोलीस परळीमध्ये दाखल झाले, स्पॉट्स पंचनामा करते, SITचं पथक, पंकज कुमावत आले, त्यामुळे आता वाटतंय कुठेतरी तपासाला 100. कसं आहे की पंकज कुमावत साहेब हे जे आहेत अत्यंत प्रामाणिक ऑफिसर आहेत. म्हणजे या महाराष्ट्रामध्ये अनेक अधिकारी असताना, जिल्ह्यात IPS दर्जाचे अधिकारी असताना सुद्धा स्वर्गीय महादेव मुंडेंच्या कुटुंबाची मागणी होती की आम्हाला पंकज कुमावत साहेबासारखा अधिकारी हवा. कावत साहेब अत्यंत प्रामाणिकपणे काम करतायत, पण काही कामामध्ये त्यांना जी वाल्मिकनी जी सिस्टम बसवलेली पोलीस मधली ती सिस्टम अडचणीची ठरत होती. संतोषजी साबळे साहेब अत्यंत प्रामाणिक अधिकारी आहेत, यांना मुख्यमंत्री महोदयाकडे आग्रह करून या कुटुंबाने आम्ही सगळ्या लोकांनी मागून घेतलं. आता कुमावत साहेब आलेत, निश्चितपणे याच प्रकरणातले नाही तर स्वर्गीय बापू आंधळे प्रकरणातले सुद्धा खरे आरोपी हे गजाआड होतील आणि जे खोट्या लोकांना जे गुंतवलंय ते निश्चितपणे बाहेर येतील. महादेव मुंडे प्रकरणात कराड कुटुंबातील सुशील श्री कराड कोण याच्यामध्ये आहे आणि ते मध्ये जाते असं? याच्यामध्ये बाळा बांगर यांनी जे पोलिसांसमोर स्टेटमेंट दिलंय त्या स्टेटमेंटमध्ये त्यांनी श्री कराड, वाल्मिक कराड आणि त्याच्या जवळची 6 लोक यांचं नाव घेतलेलं आहे. ते पोलिसाकडे रेकॉर्डवर आहे. म्हणजे तो काही मीडियाला बोललेत बाळा बांगर आणि निघून गेलेच नाही, पोलिसाकडे रेकॉर्डवर आहे. त्यांनी हेही सांगितलंय की मी 164चा जॉब द्यायला तयार आहे आणि वेळ आली तर माझी नार्को सुद्धा करा. म्हणजे ज्या बाळा बांगरच्या समोर ही सगळी घटना घडली ते बाळा बांगर आज माध्यमासमोर आणि सिस्टम समोर येऊन बोलतायत. ते निश्चितपणे त्याचा विचार झाला पाहिजे, त्याच्यावर सुद्धा चौकशीचा एक अँगल त्या पद्धतीने चालवला पाहिजे. श्री कराड जो आहे तो परदेशात जाण्याच्या तयारीत आहे अशा प्रकारचे दावे केले जात आहेत. पहिलं पैशावाल्या बापाचे पोर आहेत, कुठेही जाऊ शकतात ते, फक्त पोलिसांनी जाऊ देऊ नये एवढीच आमची विनंती. महादेव मुंडे हत्या प्रकरणात काही लोकांची चौकशी झाली, त्यांना नोटीस देऊन सोडलं गेलं. मात्र याच्यामध्ये वाल्मिक कराडच्या 2ही मुलांची चौकशी झाली अशी माहिती आहे किंवा सूत्रांनी माहिती दिलेली आहे. मात्र त्यांना नोटीस देऊन सोडलेलं आहे. पोलीस यंत्रणा कशा पद्धतीने काम करते आणि संपूर्ण चाललेला तपास आणि गेलेला वेळ याबद्दल तुमचं काय मत आहे? कुमावत साहेब काल SITच्या माध्यमातून बीडमध्ये दाखल झालेत. आज त्यांनी कामाला सुरुवात केली. आता जी काही चौकशी होईल, ज्या लोकांना चौकशीला बोलवलं जाईल, निश्चितपणे त्याच्यामध्ये एक फायनल रिझल्ट आपल्याला मिळेल आणि आपण कुमावत साहेब काय करतायत याची आपण वाट पाहिली पाहिजे. कारण ते आजच कालच आलेत आणि आज त्यांनी कामाला सुरुवात केली आणि कुमावत साहेब ज्या पद्धतीने काम करतायत निश्चितपणे आम्हाला विश्वास आहे की कुमावत साहेब यातील खरे आरोपी गजाआड घालतील. ओके.